रामकृष्ण हरी मंडळी, मी ज्योतिष विशारद महेश जोशी. आज आपण मुलांक 5 पाहूया. कोणत्याही महिन्यामध्ये आपली जन्मतारीख 5, 14 आणि 23 या तारखेला जन्म असेल तर आपला मुलांक 5 आहे. तर 5 कसा येतो? 14 असेल तर 4 आणि 1 5, आणि 23 असेल तर 3 आणि 2 5. म्हणजे आपण एक अंक करतो, त्याचा एक अंक काढला की त्याचा एक अंक होतो, जो येतो त्याला आपण मुलांक म्हणतो. आणि अंकशास्त्रामध्ये मुलांक आणि भाग्यांक याला खूप महत्त्व आहे. मुलांक म्हणजे आपला स्वभाव आणि भाग्यांक म्हणजे आपण जीवन जगण्याची कला. आपण दोन्ही ह्याच्यावरून पाहतो की समजा आपला जर मुलांक जो येतो त्यानुसार आपला स्वभाव राहतो किंवा जीवन जगण्याची शैली राहते, आणि त्याचा जो रिझल्ट येतो हा आपल्या भाग्यांकावरती असतो. तर भाग्यांक कसा करतात? तर आपली जन्मतारीख, जन्म महिना आणि जन्मसाल याची आपण पूर्ण बेरीज करून घेतो, आणि त्याची बेरीज आल्यानंतर त्याचा पण आपण एक अंक काढतो, आणि तो जो एक अंक येतो त्याला आपण भाग्यांक म्हणतो. तसंच जन्मतारखेचं पण आहे. उदाहरणार्थ आपली 14 तारीख आहे, तर मग आपला जो मुलांक येणार आहे तो 4 आणि 1 5 म्हणजे 5 येणार. तर आज 5 मुलांक हा आपण पाहूया. तर 5 मुलांकांचा जो अधिपती ग्रह आहे तो कोण आहे? बुध आहे. हा बुध कोण आहे? तर राजकुमार आहे. म्हणजे अशा लोकांचे स्वभाव कसे असतील? तर एक लहान मुलांसारखे हसरे, खेळणारे, विनोद करणारे, हसतमुख किंवा स्मार्ट जीवनशैली, जीवन जगत असताना आनंद घेण्यासाठी हे लोक आलेले असतात, किंवा फार गंभीर स्वभावाचे नसतात. प्रत्येक ह्याच्यामध्ये नवीन नवीन आपल्याला काय शिकायला मिळेल आणि रोज नवीन काहीतरी करण्याची कला यांच्याकडे असते. तर 5 मुलांक हा कसा येतो पहा. म्हणजे हा जो आहे तो मिडलचा बॅट्समॅन आहे पहा. म्हणजे 1 ते 9 असे मुलांक आहेत. 1 ते 4 झाले की 5वं येणार, 5च्या नंतर 9पर्यंत 4 येणार. म्हणजे हा एकदम सेंटरचा खेळाडू आहे. तर असे लोक कुठल्या कार्यामध्ये मध्यस्थी करणे किंवा एखादा वकिली काम करण्यासाठी उपयुक्त असतात. म्हणजे कार्यक्षेत्र काय असतं? लेखन, वाचन, संवाद, टी व्हीवरची बातमीपत्रे देणारे पत्रकार, विनोदी वृत्तीचे जसे कीर्तनकार असतात पहा काही काही, किंवा जे एका अभिनय क्षेत्रामध्ये विनोदी वृत्तीचे कामं करतात, किंवा त्यांच्याकडं निसर्गदत्तच त्यांचा चेहरा हसरा असतो, किंवा ते सहज जरी काही बोलले तरी पण एकदम पुढच्या माणसाला हसायला येतं, किंवा शब्दशैली खूप सुंदर असते. असे विनोदी वृत्तीचे लेखक, प्राध्यापक, शिक्षक, गणितज्ञ, प्राध्यापक हे लोक जास्त प्रमाणामध्ये आपलं कार्यक्षेत्र निवडतात. पण अशा लोकांच्या बाबतीमध्ये जर थोडंसं काळजी घ्यायची असेल तर कुठली काळजी घ्यावी? तर थोडंसं धरसोड वृत्ती करणे. एखादं काम ठरवलं आहे ते अचानक रद्द करणे, किंवा जास्त फिरणे, किंवा लहान मुलांमध्ये किंवा लहान मुलांसारखा जास्त विचार करणे. तर थोडंसं धीर गंभीर होऊन जर कुठलंही कार्य केलं तर त्यामध्ये चांगल्या प्रमाणामध्ये यश प्राप्त होतं. असा मुलांक 5 जो आहे हा राजकुमार आहे. त्यामुळे यांचं जीवन खूप सुंदर जगण्याचा प्रयत्न करतात. कुठल्याही गोष्टीचं टेन्शन घेत नाहीत आणि जास्त कोणाला टेन्शन देत पण नाहीत. त्यामुळे 5 मुलांक हा बुधाच्या आधिपत्याखाली आहे. तर उपासना कुठली करावी? तर उपासनामध्ये भगवंत विष्णूची उपासना करू शकता. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा जप करू शकता. एखादं व्रत करावं असं वाटलं तर एकादशीचं व्रत करू शकता, किंवा बुध हा ग्रह त्याचा प्लॅनेट असल्यामुळं आपण शक्यतो भगवंत विष्णूची उपासना केली तर जास्त प्रमाणामध्ये फलदायी राहील. असा हा 5 मुलांक आपल्याला कसा वाटला, किंवा 5 मुलांकाबद्दल आपल्याला काही अनुभव आहेत का, किंवा आपल्याला काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मला मेसेज करा. मी आपलं तिचं उत्तर द्यायचा नक्की प्रयत्न करेन. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.